कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही। क्रीडा लवादानं विनेशची याचिका फेटाळली। 100 ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश ऑलिम्पिकमधून अपात्र। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। रक्षाबंधन आधी सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्यांच्या खात्यात पैसे। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्व बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडक्या बहिणींनो, लवकर हे पैसे काढून घ्या। हे लबाड सरकार परत पैसे काढून घेतील। राज्य सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन। लाडकी बहीण योजनेतील 1,35,00,000 लाभार्थ्यांना यादी तयार झाली। 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळेल, तर उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27,00,000 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, तर 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आवाहन। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद। नगरविकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादा आक्रमक। अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन, शिंदेंची भूमिका। सूत्रांची माहिती। नांदेडमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। सुळेंच्या भाषणावेळी आंदोलकांनी मंचावर चढत मराठा आरक्षणाबाबत भूमिका विचारली। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगींचा मेगा प्लॅनिंग। गावात तालुक्यात मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू। निवडणुकीत कोणत्याही आघाडीत जाणार नाही, समाजाला विचारून उमेदवार जाहीर करणार। 29 तारखेला अंतरवलीतील बैठकीत मोठा निर्णय। जरांगींची माहिती। भाजपच्या मिनल खदगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खदगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यास इच्छुक। भाजपनं उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची भूमिका मिनल खदगावकरांची। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट। विधानसभेला जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येण्याची शक्यता। जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एक असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला। राज्य मागास आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। नितेश राणेंच्या हातात गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्यास अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। अकोल्यात नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा आरोप। अजित पवार राजकारणात फिट नाहीत। बहीण पत्नीमधला सामना चुकीचा हे जनतेला कळलं, पण दादांना कळलं नाही। राऊतांची टीका। अजितदादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रियाताई काय करतात हा प्रश्न। बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढला आहे, राऊतांचं वक्तव्य। तर रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर बोलणं सुळेंनी टाळलं। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतील नेत्यांचा अजित पवारांवर दबाव। विधानसभेलाही दादांवर माझ्या मतदारसंघाबाबत असाच दबाव। रोहित पवारांचा आरोप। जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये ठाकरेगडाच्या अद्वै हिरेंनी 9 महिन्यांची तुरुंगातून सुटका। पक्षानं आदेश दिल्यास सांगेल ती निवडणूक लढण्याची माझी तयारी। हिरेंची प्रतिक्रिया। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। दिल्लीतील सेंट्रल विस्ताप्रमाणे राज्यातही महाविस्ता प्रकल्प। मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी निविदा, तर येत्या काळात विधानभवनासाठीही निविदा काढण्यात येणार।